तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फील्ड डे चॅनलवरती. तर आज मी माझी याला काय उकळबेर असते त्याला चालू करणार आहे. कारण नाही आमचं जे शेत आहे ना ते पानवड्याचं शेत आहे, म्हणजे तिकडे ना जलसारखं होतं. नंतर आमचा ट्रॅक्टर चालत नाही, त्याच्यामुळे मी आता सुका आहे ना सर्व, म्हणजे जमीन चांगली ओली झाली आहे. तर मी आता ते नांगरून घेतो आहे, पूर्ण उकळबेर टाकून घेतो आहे. आता मी चालू केलं आहे, झाली आता ही अर्धी मळी होईल. आता व्लॉग करायला विसरलेलो म्हणून आता मी शूट करतो आहे. हे बघा अर्धी मळी झाली आहे, तुम्हाला तरी पण एकदा मी दाखवतो. अर्धी झाली आहे. मी तर आज विचार केला हा सगळा पट पूर्ण करायचा, एकदा तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. हे बघा ही मी मळी आता नांगरली, अर्धी झाली आहे, अर्धी शिल्लक आहे. आणि हा मी आज पट संपवणार आहे पूर्ण. मग नंतर ह्या इकडे 3 आहेत आणि त्या अशा सरप 4 आहेत त्या, आणि हे 2 तरवे ते परवा पेरलेले. तर आता पटपट चालू करतो, वेळ नाही घालवत, कारण आता गरम पण व्हायला लागलं आहे म्हणून. कारण गोठ्यातलं काम करून आटपल्यानंतर मी आता हे करतो आहे. 9:30 वाजून गेलेत आता. तर बघू आता किती वाजेपर्यंत होतं ते. हे आज दिवसभरात झालं तरी ठीक आहे, थोडा काय विषय नाही. आज काय पाऊस नाही, थोडं मळब आहे, बघतो आता. तर माझी ना ही मळी नांगरून झाली आहे, पण विषय असा एक झाला आहे, जो डिझेलचा पाईप असतो ना तो लिकेज झाला आहे. त्याला मी चिकटपट्टी लावलेली होती, पण ती काय टिकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पाईप जाऊन पहिला ती घेऊन लागणार, कारण भरपूर डिझेल लीक होतं आहे त्याच्यामुळे. नाही तर माझी अजून पण एक मळी झाली असती. हिचं काम झालं आहे आता, हिची उकळबेर झाली. आता मग ती पण करणार होतो, पण आधी मला ते पाचलला जाऊन घेऊन यायला लागेल, कारण ते पाचलशिवाय इकडे कुठे भेटत नाही. त्याच्यामुळे तर दाखवतो तुम्हाला एकदा कुठे लीक झाले ते. हा बघा मजबूत गरम झाला आहे. हा जो पाईप आहे ना, हा बघा हवाला दिसतोय का तुम्हाला, तो वाला पाईप लीक झाला. त्याच्यामुळे बघा हे सगळं डिझेल आहे ना, हे बघा सगळं हे डिझेलच आहे, ते सगळं लीक झालं आहे पूर्ण. तो त्या टाकीतून येणारा आहे, त्याच्यासाठी एक नोझल असतो, तो बंद करून ठेवला आहे. तर आता बघूया, मी आधी जातो आणि तो घेऊन येतो, कारण हे सुका आहे तोपर्यंत नांगरायला चांगलं आहे. नाहीतर हे कसं रुपणाचं शेत आहे, म्हणजे इकडे ना पाऊस पडला आणि झरे वगैरे इकडे आहे ना, हे डोंगराच्या उतारातलं शेत आहे ना, त्याच्यामुळे इकडे पाझर फुटतो पूर्ण. त्याच्यामुळे जमीन आहे ना पूर्ण लूज होऊन जाते दलदलीसारखी, आणि याच्यामध्ये मग नंतर ट्रॅक्टर फिरत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. म्हणून मग आता सुका आहे तोपर्यंत हे असं मस्त नांगरायला तरी भेटतं, त्रास होत नाही जास्त म्हणून. तर आत्ता जातो घरी, भाकरी वगैरे खातो आणि नंतर मग पाचरला जातो वगैरे, ते पाईप घेऊन येतो. चलो. ही बघा ही ती मळी आहे, म्हणजे ही खूप मोठी मळी आहे. 2 मळ्या होतील एवढी मळी आहे. म्हणजे ही जी समोरची मळी दिसते ना, याच्यात 2 मळ्या होतील एवढी एकच मोठी मळी आहे. म्हणजे ती नांगरायलाच मला जवळजवळ आता पाऊण तास गेला आहे पूर्ण. तर ते पाईप घेऊन आला आहे माझा मित्र गेला होता, तो राहतो ना आमच्याकडे, तो गेला होता पाचलला दूध घेऊन, कारण मला काम करायचं होतं म्हणून. तो 2 पाईप घेऊन आला आहे बघा, 2 पाईप आहेत. मग आत्ता बघतो कोणता लागतोय, तो लागला पाहिजे, नाही तर भरपूर प्रॉब्लेम होईल. कारण ते आमच्या वाडीतले एक आहेत ना आजोबा, त्यांचं ते एक तरवा पेरून द्यायचं आहे, आणि माझं पण काम अडलं आहे त्याच्यामुळे. आणि मित्राने पराक्रम केला अरे आहे ना, हा पराक्रम करून आलाय. दाखवत होता मग पराक्रम काय केला नाही तो. बाय दिका बाय. हाताची ना पूर्ण साडली काढून आलाय, मस्त पडला तिकडे नदीच्या इकडे, देवळाच्या माळ्या ना त्या साईडला, अशी मस्त चालली गेली हाताची. तर आता जातो पटपट, ते लावतोय बघा, हे 2 पाईप आहेत, पटपट लावतो. ऊन पडले मस्तपैकी चकचकीत. हे बघा तर ट्रॅक्टरचं काम झालं नाही, कारण एक आहे ना तो पाईप आहे ना, तो बरोबर इंजिनच्या ना याच्यामध्ये टाकीच्या पेट्रोल नाही सॉरी डिझेलच्या. त्या झालं कसं, तो एक नट आहे ना तो ओपन होत नाही, तो स्लिप होतो आहे. तर त्यासाठी ते WD-40 म्हणून एक स्प्रे येतो, जंग वगैरे पकडलेली असली ना तर त्याने निघून जाते. तर तो आता स्प्रे मारायला लागणार आहे त्याच्यानंतरच तो ओपन होणार, नाही तर तो नट आहे ना स्लिप होतो आहे. तर त्याच्यामुळे आता काम परत रखडलं आहे. तर आता बघू, तो आता जाऊन घेऊन येतो, नाहीतर माझा जिजू येणार आहे, वैभव येणार आहे, त्याला आणायला सांगितलं आहे. तर ते लिक्विड घेऊन आला वैभव, मी त्याला सांगितलेलं ते. तर हे तिकडे जो नट ओपन होत नाही ना स्क्रू, तिकडे तो मारायचा आहे. मग जो रस्ट वगैरे पकडलेला असेल ना तर निघून जाताना ओपन होतो त्यासाठी. तर आता जातो शेतात,
मारून बघतो, ओपन झालं तर ठीक, नाही तर त्याला भरून घेऊन जायला लागेल मेकॅनिककडे. बाकी काय त्याला ऑप्शन नाही दुसरा. काम रखडलंय पूर्ण. हो बघा सालपड गेलेत. बस 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 बस. अभी कितना टाइम जाएगा उसको? तर मी ना ती दुसरी मळी पण नांगरायला घेतली. अर्धी नांगरून झाली आता. म्हणजे एकदा उकळ झाली, आता बेरायचं काम चालू आहे. म्हणजे एकदा नांगरून परत दुसऱ्यांदा जी फिरवतो ना त्याला बेर बोलतात. पहिली उकळ नंतर बेर. तर मी उकळलं आहे आणि आता तो माझा मित्र आहे ना त्याला जरा ट्रेनिंग देतो आहे. तो चालवतो आता ट्रॅक्टर. मग ते झालं. ट्रॅक्टर रिपेअर कधी झाला? 6:15 वाजता रिपेअर झाला. रिपेअर म्हणजे तो पाईप मी कसा तरी जुगाड करून जोडला शेवटी. आणि आत्ता काय झालं आहे, आता मग त्याच्यानंतर आम्ही चालायला चालू केलं. आता ही एक मळी अजून एक मळी झाली आहे, म्हणजे आता होत आली आहे. याच्यानंतर आत्ता मला गोट्यामध्ये जायचं आहे. गोट्यामध्ये त्यांना पाणी वगैरे घालायचं म्हैशींना. दूध काढून मग नंतर गवत वगैरे घालून मग नंतर घरी जायचं. दाखवतो तुम्हाला किती झालं आहे. तो मित्र पण चालवतो मला, दाखवतो. ते बघा ट्रेनिंग सेशन चालू आहे. तर माझी ती मळी नांगरून झाली. नंतर मी घरी आलो. मी आत्ता चाललो आहे गोट्यावरती. वातावरण एवढं मस्त आहे ना, खतरनाक झालं आहे. हे बघा, भराडी आई. झालं आहे कसं ना, पाऊसच नाही पडला आहे. सोमवारी लास्टचा पडलेला, त्याच्यानंतर पाऊसच नाही पडला आहे. तर आता बघू कधी येतो ते. मी आता जातो गोट्यावरती, दूध वगैरे काढतो. तर नक्की सांगा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.